Hello students. Due to the new guidelines for the lockdowns, we are going to conduct the lectures online from today onwards. So here we are going to start our second chapter from the IT subject. Okay, so let's start it. Our second subject topic is a search engine optimization. Already we have seen this chapter briefly. So in today's lecture, we are going to see some points from this chapter, like a definition of SEO, types of SEO, and the different techniques for doing the SEO for the optimization. So first of all, we are going to know what is mean by SEO. So let's see the introduction of a SEO. SEO stands for search engine optimization. SEO is a technique used for designing and developing a website to be ranked high in a search engine result. Already we have seen that how to create a particular web page, simple web page, that is the static web page, okay, where changes, we can't make the changes into that static pages, and that pages are created with the use of a simple HTML programs. And the another type of a page, that is the dynamic page, which are created with the use of the server side scripting languages like JavaScript and PHP. So that are the dynamic pages. So with combining that both type of pages, we are creating a particular website. So after creating a website, we have to deploy, we have to launch that particular website on a global network. So for that reason, before deploying that website on a global network, we have to perform the SEO onto that website. So SEO, it is a technique for designing and developing a website to rank high in search engine results. So ऑलरेडी आपण जस्ट एक सिम्पल एक्झाम्पल घ्या. जेव्हा तुम्ही गुगल किंवा कुठल्याही ब्राउझरवरती तुम्हाला वॉटेवर जी काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल, जेव्हा ती तुम्ही सर्च करत असता, तेव्हा ती सर्च करत असताना काही कीवर्ड्स आपण टाईप करतो सुरुवातीचे, तेव्हा त्याला आपल्याला खाली लगेच सजेशन्स येतात. तर ते जे सजेशन्स आहेत ते ऑलरेडी त्या वेबसाईट्सवरती SEO परफॉर्म झाल्यामुळे टॉप जे तुम्हाला काही 5 किंवा 10 वॉटेवर जी काही लिस्ट दिसते, तर ती ज्या पर्टिक्युलर वेबसाईटवरती SEO व्यवस्थित परफॉर्म झालेला असतो. आणि त्याच पद्धतीनं जर तुमची वेबसाईट जी आहे, SEOचे सगळे रूल्स जर त्या वेबसाईटने फॉलो केले असतील, तर ती वेबसाईट टॉप रँकला किंवा हायेस्ट रँकवरती ती वेबसाईट डिस्प्ले केली जाते. सो जर आपल्याला असं हवं असेल की आपली वेबसाईट एक कुठलाही युजर सर्च करत असताना आपली जी वेबसाईट आहे ती त्याला हाय रँकवरती किंवा टॉपवरती त्याला डिस्प्ले व्हावी, या रिझनसाठी त्या पर्टिक्युलर वेबसाईटवरती SEO परफॉर्म केलं जातं. SEO स्टँड्स फॉर सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. Thus, SEO is useful in increasing the number of visitors to the website. आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला सुरुवातीला जेव्हा आपण नॉर्मली जेव्हा सर्चिंग करत असतो किंवा सफरिंग करत असतो, वेब सफरिंग, तर ते यावेळेस आपण काय करतो, सुरुवातीला ज्या काही 2-3 वेबसाईट्स आपल्याला दिसतात, तर त्यातल्या आपण मोस्टली ज्या 2 आहेत, पहिल्या ज्या 2 वेबसाईट आहेत त्याच्यावरतीच आपण क्लिक करतो आपल्याला कुठलीही इन्फॉर्मेशन हवी असेल तर. म्हणजे काय की जनरल स्ट्रॅटेजी आहे की तुम्हाला जे काही सुरुवातीला दिसतं, सुरुवातीला जे काही तुम्हाला प्रेझेंट केलं जातं, तर तेच आपण जास्त करून तीच वेबसाईट आपल्याकडून ओपन केली जाते. तर ही जी काही स्ट्रॅटेजी आहे, तर यासाठी SEO हे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन ही एक टेक्निक आहे की जी त्याच्यावर पर्टिक्युलर वेबसाईटवरती परफॉर्म केली जाते. देअर आर मेनी स्ट्रॅटेजीज अँड टेक्निक्स ॲडॅप्टेड टू मिनिमाइज द वेब पेज. तर आता याच्यामध्ये बऱ्याचशा टेक्निक्स आहेत, बऱ्याचशा स्ट्रॅटेजीज आहेत की त्या पर्टिक्युलर वेबसाईटवरती किंवा त्या ज्या पर्टिक्युलर वेबसाईटची साईज असेल किंवा त्या पर्टिक्युलर वेबसाईटसाठी लागणारी जी मेमरी असेल ती कमी करण्यासाठी त्याच्यावरती SEO परफॉर्म केलं जातं. ओके, सो आवर नेक्स्ट पॉईंट इज अ टाईप्स ऑफ SEO. There are 2 types of a search engine optimization. That first one is a on page SEO and second one is a off page
SEO. Now we will see the on-page SEO first of all. It includes provision of good content, good keyword selection, putting keywords on the correct places, गिविंग ॲप्रोप्रिएट टायटल टू एव्हरी पेज एक्सेट्रा. तर आता ऑन पेज SEOमध्ये याच्यामध्ये काय गोष्टी इन्क्लूड केल्या जातात बघा. फर्स्ट ऑफ ऑल आपण जेव्हा एखादी वेबसाईट क्रिएट करतो किंवा एखादं सिम्पल वेब पेज क्रिएट करतो तर ते वेब पेज क्रिएट करत असताना आपल्याला त्या पर्टिक्युलर युजरला किंवा आपला जो पर्टिक्युलर कस्टमर असेल तर त्या समोरच्या युजरला नक्की कोणती इन्फॉर्मेशन प्रेझेंट करायची, त्याच पद्धतीनं जी इन्फॉर्मेशन आपण प्रेझेंट करतो आहे ती बरोबर आहे का, किंवा त्यातले जे काही कंटेंट्स आहेत ते खरोखरच त्या युजरसाठी युजफुल असतील का, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ते पर्टिक्युलर प्रॉपर गुड कंटेंट सिलेक्ट करणं आणि तो त्या पर्टिक्युलर स्ट्रक्चरमध्ये फिट करणे हे सुद्धा ऑन पेज SEOमध्ये इन्क्ल्यूड केलं जातं. त्याचबरोबर गुड कीवर्ड सिलेक्शन. आता आपण तुम्हाला आता एक सिम्पल एक्झाम्पल, आता तुम्ही जेव्हा PCवरती तुमचे जे काही प्रोग्रॅम्स असतील ते प्रोग्रॅम तुम्ही सेव्ह करत असता, तर तुम्हाला सेव्ह करत असताना एक सजेशन दिलं जातं की तुमचा जो पर्टिक्युलर प्रोग्रॅम आहे तर त्या प्रोग्रॅमशी रिलेटेड तुम्ही एखादं नाव किंवा सेविंग करत असताना त्या फाईलला तुमच्या प्रोग्रॅमशी रिलेटेड एखादा वर्ड असेल किंवा तो स्मॉल एखादा वर्ड असेल तर त्या नावाने तुम्ही ती फाईल सेव्ह करा असं तुम्हाला सांगितलं जातं. तर हे कशासाठी की त्या पर्टिक्युलर वर्डमधून तुम्हाला लगेच क्लिक होईल किंवा तुमच्या लगेच लक्षात येईल की तुमची पर्टिक्युलर फाईल किंवा ही जी पर्टिक्युलर फाईल आहे ह्या फाईलमध्ये मी कोणता प्रोग्रॅम मी केलेला आहे वगैरे. तर अशा पद्धतीनं वेबसाईटसुद्धा सेव्ह करत असताना किंवा वेबसाईट क्रिएट करत असताना एखाद्या प्रॉपर गोष्टीसाठी किंवा तुम्ही जे काही प्रेझेंट करणार आहात तर ते प्रेझेंट करत असताना तिथं कोणता कीवर्ड प्रॉपरली यूज केला पाहिजे हे सुद्धा इथं डिसाईड केलं जातं. त्याच पद्धतीनं पुटिंग कीवर्ड्स ऑन अ करेक्ट प्लेसेस. आता असं नाही आहे की तुम्ही तुमचे जे काही कंटेंट्स आहेत ते सगळे व्यवस्थित आहेत, त्याच पद्धतीनं तुम्ही कीवर्ड्स वगैरे अगदी छान कीवर्ड्स वगैरे यूज केलेले आहात, पण ते जे कीवर्ड्स आहेत किंवा ते जे कंटेंट्स आहेत ते बरोबर जागी तुमच्या वेबसाईटमध्ये ते व्यवस्थित कोणत्या जागी किंवा कोणत्या लाईनला फिट केले गेले पाहिजेत, कोणत्या लाईनला ते डिस्प्ले केले पाहिजेत हे सुद्धा तितकंच मॅटर करतं. आफ्टर दॅट वन गिविंग ॲप्रोप्रिएट टायटल टू द एव्हरी वेब पेज. आता जे काही तुमचे वेब पेजेस आहेत आपल्याला आता माहिती आहे की आपल्या वेब पेजमध्ये तुम्ही हेड टॅग असेल, टायटल टॅग्स असतील, बॉडी टॅग हे आपण सगळे टॅग्स यूज करतो. त्याच पद्धतीनं जेव्हा तुम्ही टायटल ह्या टॅगमध्ये तुमच्या वेब पेजला किंवा तुमच्या पर्टिक्युलर वेब पेजेसना जेव्हा टायटल देत असता तेव्हा ते टायटल हे व्यवस्थितच त्या वेबपेजशी रिलेटेडच टायटल तिथं तुम्ही द्यायला पाहिजेत, कारण त्याच्यावरून सुद्धा SEOमध्ये जेव्हा तुमचं ते पेज ऑप्टिमाइज केलं जातं त्यातूनसुद्धा त्याचं जे रँकिंग आहे ते डिसाईड केलं जातं. ऑन पेज SEO इज कॉन्सर्न विथ द इन्फॉर्मेशन that is displayed to the end user such as a text, image and website navigation. आता याच्यामध्ये ऑन पेज SEO हे जे काही आहे हे कशावरती जास्त याच्यामध्ये कोणत्या गोष्टीवरती जास्त फोकस केला जातो तर फर्स्ट ऑफ ऑल तुमचे जे काही कंटेंट्स आहेत, तुम्हाला जे काही युजरला प्रेझेंट करायचं आहे whatever whether it can be a text, image or anything, or just you want to display the simple link which will open the another web page or a website, so that should be proper and all that contents are focused in the on page SEO. Then second type of SEO is a off page SEO. It includes link building, increasing link popularity by submitting open directories, search engines, link exchange etc. आता याच्यामध्ये तुम्ही बघितला की ऑन पेज SEOमध्ये मेन जी काही इन्फॉर्मेशन तुम्ही युजरला प्रेझेंट करणार असता त्यावरती फोकस केला जातं. सो सेकंड टाईप जो आहे ऑफ पेज SEO, याच्यामध्ये तुम्ही वॉटेवर दी लिंक्स विच आर
connected to each other, and with the use of the links we are opening the another web page on a same website. After that one, when you are submitting your particular review or just where you are clicking on that particular links, then that proper result is submitted on the search engine or in the open directories of a server. So at that time, that popularity for submitting your review or your feedback to that particular website, all it is increased with the use of off-page SEO. Off-page SEO is concerned with website relationship. Do other website refer to you? Do you refer to the others? How good is your network? So आता ह्याच्यामध्ये ऑन पेज SEO मध्ये what it will include, that the relationship between the different websites. आता तुम्ही एखादं एक्झाम्पल बघू शकता की तुम्ही ओपन करत असताना एखादी वेबसाईट ओपन केलेली आहे, पण त्याच वेबसाईटमध्ये तुम्हाला काही अशा लिंक्ससुद्धा डिस्प्ले केल्या जातात की त्या लिंक्समधून एखादी दुसरी वेबसाईटसुद्धा ओपन केली जाते. सो इट इज अ टेक्निक ऑफ अ मार्केटिंग. सपोज एखादी वेबसाईट एखादा यूजर व्हिजिट करत आहे, तर तो व्हिजिट करत असतानाच तुम्हाला मध्ये ॲड्स किंवा वेगवेगळ्या ॲडव्हर्टाईज वगैरे तुम्हाला त्या वेबसाईटवरती डिस्प्ले केल्या जातात. म्हणजेच काय की त्या ज्या डिफरंट वेबसाईट्स आहेत त्यांच्यामध्ये जे रिलेशनशिप आहे, दॅट रिलेशनशिप विल हेल्प देम टू do the marketing of their particular product. Then second is do other websites refers to you? Do you refer to the others? आता ह्याच्यामध्ये सुद्धा सेम जे वेबसाईट जे पर्टिक्युलर कंपनी वेबसाईटचे ओनर्स असतील, तर त्यांच्यामध्ये जी असणारी रिलेशनशिप आहे किंवा त्यांची जी मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे याच्यावरती डिपेंड असणार आहे की how that particular website is to be visited by the different types of users. Then next one is how good is your network? Obviously जेव्हा वेबसाईट वेगवेगळ्या वेबसाईट्समध्ये किंवा वेबसाईट्सच्या डेव्हलपर्समध्ये ओनर्समध्ये त्यांच्यामध्ये जर रिलेशनशिप जर चांगलं असेल आणि एखाद्यानं दुसऱ्या पर्टिक्युलर वेबसाईटची ॲडव्हर्टाईजमेंट केली असेल आणि त्यांच्याकडून जर पर्टिक्युलर यूजरकडून जर ती वेबसाईट रेफर केली जात असेल, तर ऑब्वियसली त्या वेबसाईटलासुद्धा तेवढंच रेटिंग जास्त मिळतं. सो बिकॉज ऑफ दी गुड नेटवर्क द नंबर ऑफ विजिटर्स कॅन बी इन्क्रीज्ड with the use of off-page SEO. Okay, so these are the types of SEO, and this point it can be asked for the 2 marks for answer the following questions. त्याचबरोबर ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्समध्ये सुद्धा तुम्हाला राईट चूज 2 करेक्ट आन्सर्स वगैरे ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे विचारलं जाऊ शकतं, टाईप्स ऑफ SEO. देन नेक्स्ट पॉईंट इज techniques of SEO. There are 2 different techniques for the SEO. So first one is a white hat SEO and second is a black hat SEO. So first we will see white hat SEO. These techniques that search engines recommended as a part of a good design. So आता याच्यामध्ये व्हाईट हॅट SEO ही जी टेक्निक आहे ह्याच्यामध्ये काय केलं जातं की तुमची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटमध्ये तुमची वॉट एवर यू हॅव डिस्प्लेड विथ द यूज ऑफ दी HTML, different types of HTML, that should be proper and that should be displayed to the user in a good manner. Then second type of SEO is a black hat SEO. This technique, the techniques that search engines do not approve, these techniques are used for optimizing the website, which websites are manipulative. आता याच्यामध्ये black hat techniques, actually these black hat techniques is not approved. Okay, so mostly जे वेबसाईट डेव्हलपर्स आहेत किंवा वेबसाईट एखादी डिप्लॉय करत असताना, एखादी वेबसाईट लॉन्च करत असताना मोस्टली व्हाईट हॅट SEO ही जी टेक्निक आहे हीच यूज केली जाते. सो हिअर आर सम
points which differentiate white hat SEO and black hat SEO. So white hat SEO, it includes the relevant content, well labeled images, relevant links and references, complete sentences with a good spelling and grammar, standard compliant HTML, unique and relevant पेज टायटल्स. सो ऑब्वियसली एखादी प्रॉपर जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला जर तुम्हाला टॉप रँकला न्यायचं असेल किंवा हायेस्ट रँकला न्यायचं असेल, सो दॅट वेबसाईट शुड include the relevant content. That means the content should be related to each other. किंवा असं एखादी वेबसाईट तयार करत असताना आपले जे काही वेब पेजेस आहेत ते वेब पेजेससुद्धा एकमेकांशी रिलेटेड असले पाहिजेत. असं नाही की तुम्ही एखादी वेब पेज ओपन करताय रिलेटेड टू द इन्फॉर्मेशन अँड मधूनच कुठून तरी कुठली तरी इमेज ओपन होती आहे किंवा एखादा व्हिडिओ वगैरे which is not needed for that particular website. Then after that one, well labeled images. The images should be included properly with the proper labels, relevant links and references. When we are linking any page, any web page to the other page and we are referring the other website, so that should be done properly with the use of white hat SEO. Then next is a complete sentence with a good spelling and grammar. Obviously तुम्ही कोणतंही सेंटेन्स बिल्ड करत असताना when you are writing that sentence on a website, so at that time it should be written with a good spelling and a grammar. Then next is a standard compliant HTML. Obviously when you are creating the website with the use of HTML as well as the different types of server side scripting languages, so at that time you should use the proper tags, proper tags with the star tag, with that end of that particular tag you should use that tag properly and you have to close that particular tag in the HTML program. Then next is a unique and relevant page titles. Obviously we have to write the titles for the web page when we are creating any website. Okay, so all these are the strategies which are included in a white hat SEO. Then let's see the second one, black hat SEO. It contains the duplicate content, invisible text and stuffed keywords, clocking or redirecting the user to the another site or a page, links from the site with non-relevant content. Obviously when the black strategy is used, at that time that your content may that particular SEO or a black hat strategy, it can copy or it can duplicate your contents of the website. After that one, there should be is invisible text and the keyword which is not needed in your website. Then next is when you are clicking any website or when you are clicking on any link which is displayed on the website, then it will redirect to you on the another website which is not needed, and the links which are displayed in the given website are non-relevant, which are that means are not related to the each other. So आता ह्याच्यामध्ये असंही होऊ शकतं की तुम्ही एखाद्या लिंकवरती एकतरी तिथं titles are displayed which are not useful, contents are also duplicate, and stuffed keywords म्हणजे काय की असे कीवर्ड्स की ज्याच्यामध्ये काहीतरी वेगळं मीनिंगही असू शकतं किंवा अनयूजफुली ते जे कीवर्ड्स आहेत ते तिथं डिस्प्ले केले जातात. आणि एखाद्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर जसं की मी मगाशी सांगितलं की एखाद्या लिंकवरती प्रॉपर क्लिक केलं आहे तर ती जी लिंक आहे ती पर्टिक्युलर आपल्याला हव्या त्या वेबसाईटला किंवा हव्या त्या इन्फॉर्मेशनपर्यंत न जाता मधूनच कुठली तरी दुसरी इन्फॉर्मेशन तिथं डिस्प्ले केली जाते. ओके, सो दीज आर दी टू टेक्निक्स of the SEO, that is the white hat SEO and
black hat SEO. This point is also can be asked for the 2 marks for the answer the following questions as well as for the objective type questions. Then here is the link of the another videos which are already uploaded on the YouTube by some experts. Okay, so if you want to see the more information about the on page SEO and off page SEO, then click on these following links. Then our next point is optimizing website. There are various sections of a website which can be optimized for a better SEO. Some of the ways to optimize the web page for a SEO are here are some ways. With the use of these ways we can optimize our website. So first one is a SEO page structure optimization. सो ह्या पॉईंटमध्ये काय असणार आहे की तुमचं जे पर्टिक्युलर एखादी वेबसाईट किंवा वेब पेज तयार करत असताना त्या पेजचं स्ट्रक्चर हे कशा पद्धतीनं असलं पाहिजे. ओके, दॅट पॉईंट्स आर इन्क्लुडेड इन दिस पॉईंट. नेक्स्ट वन इज SEO कीवर्ड्स. Then next is SEO social bookmarking. Fourth way is SEO social, that is the social media optimization. And next is backlinks, and the last one is other factors for SEO. Okay, so let's see these points one by one, that with the use of these ways we can optimize our website for the better SEO. So here is the first way for optimizing the website, page structure optimization. Here are some points. HTML program should start with a doc type HTML. Already we have seen that our each and every program of a HTML is always starts with a doc type HTML line. This is the first line of our program. Then second is if it is a singular tag, for example image tag, it should be self enclosed like this, that is the slash image. Now आपल्याला माहिती आहे की HTML प्रोग्राम्समध्ये किंवा HTMLमध्ये असे बरेचसे टॅग्स आहेत की जे सिंग्युलर टॅग्स आहेत. वी डोंट हॅव टू राईट द क्लोजिंग टॅग ऑफ अ पर्टिक्युलर टॅग लाईक अ इमेज टॅग. त्याच पद्धतीनं BR टॅग आहे, HR टॅग आहे. तर हे जे काही टॅग्स आहेत दीज टॅग्स आर नोन ॲज अ सिंग्युलर टॅग. सो हे जे टॅग्स आहेत ते ॲटोमॅटिकली त्या टॅगकडून क्लोज केले जातात. वी डोंट नीड टू राईट द क्लोजिंग टॅग. Then next is order of tags should be proper. Most of the time recently opened tag will be closed first. आता याच्यामध्ये जेव्हा तुम्ही हे HTML प्रोग्राममध्ये वेगवेगळे टॅग्स जेव्हा यूज करत असता तेव्हा त्या टॅग्सची हे जे काही टॅग्स आहेत ते व्यवस्थित यूज केले गेले पाहिजेत. त्यांचं जे प्रॉपर रँकिंग आहे किंवा त्यांची जी ऑर्डर आहे ती व्यवस्थितच असली पाहिजे. जो टॅग सुरुवातीला स्टार्ट केला आहे तो एंडला क्लोज झाला पाहिजे. म्हणजेच काय, एखाद्या टॅगच्या आतमध्ये तुम्ही बरेचसे जेव्हा टॅग्स यूज करत असता तेव्हा जे नेस्टेड टॅग्स आहेत ते टॅग्स आधी क्लोज झाले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल सपोज in the HTML tags, see the basic structure of a HTML. Our first line is the doc type HTML. After that one head tag. Within the head tag we are writing the title tag, and before closing the head tag we are writing the एंड टॅग ऑफ अ टायटल टॅग. सो टायटल नंतर आपण स्लॅश टायटल लिहितो आणि मग स्लॅश हेड लिहितो. सो असे जे काही टॅग्स आहेत की जेव्हा तुम्ही नेस्टेड टॅग्स बरेचसे एखाद्या टॅगमध्ये दुसरा एखादा टॅग यूज करत असतात तर त्यानंतर त्याचं जे ओपनिंग आणि जे क्लोजिंग आहे, क्लोजिंग ऑफ दॅट पर्टिक्युलर टॅग इट शुड बी रिटन इन अ प्रॉपर ऑर्डर. देन नेक्स्ट इज इट इज रिकमेंडेड टू यूज फर्स्ट वन टायटल टॅग. Title is the first thing that user notices in a search result list while using Google for searching. Content should be up to 60 characters, spaces included. आता याच्यामध्ये जेव्हा तुम्ही एखादी वेबसाईट यूज करत असता then you must to use the title tag because
the title is noticed first by the user when that user is searching on any browser. देन त्याच्यातले तुमच्या टायटलचे जे काही कंटेंट्स आहेत हे अप टू 60 कॅरेक्टर्स असले पाहिजेत. देन सेकंड इज अ मेटा डिस्क्रिप्शन टॅग. While creating a web page, meta description should be used to boost your on-page SEO. Meta description should be between 70 and 160 characters. Now, this meta tag जो आहे हा तुम्हाला फर्स्ट चॅप्टरमध्ये सुद्धा सांगितलेला आहे की मेटा टॅग हा जो आहे हा मोस्टली सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनच्या प्रोसेसमध्येच यूज केला जातो. विथ द यूज ऑफ द मेटा टॅग all the contents from your website or all the keywords from your websites are cross checked by that particular search engine, and after that one it will be easy for them to decide the ranking of your website. Next is a heading tags. The page should include proper heading tag from H1 to H6 whenever required. आपल्या वेब पेजमध्ये हेडिंग टॅग्स हे असलेच पाहिजेत की आपलं त्याचं सिम्पल एक्झाम्पल तुम्ही बघू शकता की तुमची जी टेक्स्टबुक आहे त्या टेक्स्टबुकमध्ये तुम्हाला तुमचे जे काही टेक्स्टबुकमध्ये जे काही पर्टिक्युलर टेक्स्ट असेल ती एकाच फॉन्टमध्ये असते का, नाही, तर ती वेगवेगळ्या फॉन्टमध्ये डिस्प्ले केली जाते. फॉर एक्झाम्पल तुमच्या चॅप्टरचं नाव जे आहे किंवा टायटल जे आहे ते एका फॉन्टमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. त्याच पद्धतीनं काही हिंट्स असतात किंवा काही प्रॉपर नोट असतात तर त्या नोट तुम्हाला एका वेगळ्या फॉर्मॅटमध्ये प्रिंट झालेल्या बघायला मिळतील. त्याच पद्धतीनं जे नॉर्मली जे पॅराग्राफ्स आहेत ते सगळे पॅराग्राफ्स तुम्हाला एकाच फॉन्टमध्ये बघायला मिळतील. तर हे जे आहे हे पर्टिक्युलर हेडिंग टॅग्स ॲज वेल ॲज विथ द यूज ऑफ द पॅराग्राफ टॅग्स ऑल दॅट रिटन. ओके, सो ह्याच पद्धतीनं जर तुम्हाला तुमच्या वेबसाईटमध्ये तुमचे जे कंटेंट्स आहेत ते व्यवस्थित डिस्प्ले करायचे असतील, ओके, विथ द गुड मॅनर, सो ॲट दॅट टाईम यू हॅव टू यूज हेडिंग टॅग. अँड ऑलरेडी वी नो हेडिंग टॅग्स आर स्टार्ट्स विथ H1 to the H6 tag. Then next is a image tag with alt attribute. The alt attribute gives the information about the image, so even if the image does not download, it can make the viewer understand the image related information. In the image tag we are using the src, after that one height and width attribute, and the last one is a alt attribute. So alt attribute, this attribute is important and we must use the alt attribute because say because if there is any problem with the browser, okay, on the user side, so at that time if because of some technical problem, suppose the image is not displayed on the user's device, so at that time at least he should know that what image or what type of image is going to displayed at this place. सो एखादी इमेज डिस्प्ले झाली नसेल किंवा डाउनलोड होत नसेल तर ॲटलिस्ट ती इमेज कशाची आहे किंवा काहीतरी त्या इमेजबद्दल इन्फॉर्मेशन ही तुम्हाला त्या अल्ट ॲट्रिब्यूटमुळे मिळू शकते. सो यू हॅव टू यूज अल्ट ॲट्रिब्यूट वेन इन द इमेज टॅग. देन हिअर इज अ प्रोग्राम. ओके, सो जस्ट टेक अ लुक. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे जस्ट एक एक्झाम्पल आहे, जसं की मी मगाशी सांगितलं ऑर्डर ऑफ अ टॅग्स शुड बी प्रॉपर. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की पॅराग्राफ टॅग असेल, इनसाइड ऑफ अ बॉडी टॅग वी विल सी H1 टॅग, पॅराग्राफ टॅग, बोल्ड टॅग, ओके, अँड द पर्टिक्युलर इफेक्ट दॅट यू वॉन्ट टू गिव टू द पर्टिक्युलर लाईन, त्या पर्टिक्युलर लाईनलाच तुम्हाला जर तो बोल्ड इफेक्ट द्यायचा असेल, सो ॲट दॅट टाईम फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू क्लोज द बॉडी टॅग. देन नेक्स्ट पॅराग्राफ टॅग, अँड आफ्टर the use of the paragraph tag the body tag is closed. So here
that program follows the order of the tags, and the other basic tags are follow a proper ordering as per the HTML structure. Then here is the second program. Okay, in this example, the meta tag is used with the important and valid keywords related to that image, like the image source as a Statue of a Liberty, and from the view of the optimization of a image tag. तुम्ही ह्या प्रोग्राममध्ये बघू शकता की कुठलं तुम्हाला जे काही तुम्हाला वॉट एवर इट कॅन बी अ इमेज, इट कॅन बी अ टेक्स्ट, इट कॅन बी अ ऑडिओ or a video. So whatever information, whatever image whatever contents you are going to display on a website, okay, so that it should be used a proper keyword related to that particular contents, okay, inside of the meta tag. Okay, so here we have seen some points from the SEO chapter. We will see the next points in a next lecture. Thank you.